चंदगडसह राज्यभरात 21व्या दिवशीही भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन कायम। महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत चर्चेप्रसंगी लेखी आश्वासन अद्यापही नाही। नागरिकांची कामे ठप्प। कोल्हापूर जिल्ह्यातच 15 कोटींचा महसूल अडकलेला। चंदगड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज गेल्या 21 दिवसापासून पूर्णपणे ठप्प आहे। राज्यभरातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या काम बंद आंदोलनामुळे शासकीय महसूल प्रक्रियेवर आणि नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर गंभीर परिणाम होत आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात राज्य कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली। मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली असली तरीही शासनाकडून कोणतीही लेखी आश्वासन देण्यात आलेली नाही। त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा गुरुवारी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ठरवण्यात येणार आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे तांत्रिक वेतन श्रेणी लागू करणे, नवीन आकृतीबंध स्वीकारणे, रिक्त पदांची तातडीने भरती करणे आणि इतर प्रशासकीय अडचणी सोडवणे अशा आहेत। या मागण्यांसाठी 15 मे पासून राज्यभरातील भूमी अभिलेख कार्यालयांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। बुधवारी सलग 21व्या दिवशीही चंदगडमध्ये आंदोलन सुरूच होते। या आंदोलनामुळे मोजणी, भूसंपादन, फेरफार नोंदणी, नक्कल देणे, बोजा चढवणे उतरवणे, सुनावणी आदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे। केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच सुमारे 15 कोटी रुपयांचा महसूल यामुळे अडकलेला आहे। नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथील कर्मचाऱ्यांनीही संताप सहभागी होण्याचा इशारा दिला आहे। सरकारला या संदर्भात आधीच नोटीस देण्यात आली आहे। बुधवारी झालेल्या चर्चेचा सविस्तर अहवाल गुरुवारी सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या ठिकाणी मांडून पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत। राज्य शासनाच्या लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केली आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष गुरुवारी होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।